स्मार्ट सिटी तुम्ही म्हणलात, तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर होतं की केंद्राकडून मिळणारा निधी. वारंवार मी बजेटबद्दल बोलते किंवा वारंवार मी महापालिकांच्या आर्थिक अशक्तपणाबद्दल बोलते, ते हेच आहे की ते खूप मोठ्या प्रमाणावरती केंद्राकडून येणाऱ्या निधीवर, राज्यांकडून येणाऱ्या निधीवरती आणि कर्जांवरती अवलंबून आहेत. सो स्मार्ट सिटी सारख्या चकचकीत योजना आल्या जेव्हा पुण्यात आली, पिंपरी चिंचवडमध्ये आली, तर ती नाही होताना दिसली. हे आपण सगळ्यांनी मान्य केले पाहिजे की आपलं शहर स्मार्ट नाहीये. सायकल ट्रॅक्स होते पण तिथे आपण कधी सायकली बघितल्या नाहीत. काही चार्जिंग पॉईंट्स होते, तिथे कोणी चार्जिंग करत नाही. पण या सगळ्यासाठी बजेटमध्ये खूप तरतूद केली गेलेली आहे, पैसे बाजूला काढून ठेवले गेलेले आहेत आणि त्याच्यात आपल्याला माहिती आहे त्या सगळ्याचं काय झालंय. सो स्मार्ट सिटी खरं तर देशात आता, म्हणजे मी कालच एक अहवाल वाचत होते की देशभरातच आता स्मार्ट सिटी प्रकल्पाची काय परिस्थिती आहे, तर तो काही फारसा यशस्वी झालेला आहे कुठल्याच शहरात भारतातल्या दिसून येत नाहीये. पिंपरी चिंचवडमध्ये तर म्हणजे हे आयुक्तांचं ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहे की जरी निधी आला नाही तरी आम्ही स्मार्ट सिटीच्या योजना राबवायचं असं ठरवलेलं आहे. कारण लोकांना ते सुशोभीकरण, तुम्ही म्हणला तसं सायकल ट्रॅक्स, चार्जिंग पॉईंट्स, हे थोडेसे मला वाटतं टँजिबली दिसणारे बदल आहेत की ओके, हे केलं म्हणजे शहर बदलतंय किंवा सुंदर होतंय. मूळ प्रश्नांना बगल दिली तरी चालते. आणि त्याच्यात ओव्हरलॅपिंग अथॉरिटीजचा पण मुद्दा आहे की अकाउंटेबिलिटीचा प्रश्न आहे. म्हणजे आज आपण महापालिकेला विचारलं तर ते म्हणतात या आमच्याकडे, आमच्या अंडर तो विभाग नाही, स्मार्ट सिटी ऑफिसमध्ये जाऊन विचारा. स्मार्ट सिटी ऑफिस म्हणते की तुमच्या शहरामध्ये बेसिकच पायाभूत सुविधा नाही, तर आम्ही स्मार्ट सिटीच्या योजना कुठे राबवणार? त्या पायाभूत सुविधा पुरवण्याचं काम कोणाचं आहे? पालिकांचं आहे. सो असं ते एकमेकांकडे बोटं दाखवणं झालंच. आणि शहरं खरं तर जास्ती केओटिक झाली, ती नाही सुधारली. सो आमचं हे अनालिसिस आहे की त्या योजना येतात, त्या मेट्रोसारखी गोष्ट, म्हणजे आता मेट्रो आली आणि मग पुण्यामध्ये आता आली, पिंपरी चिंचवडमध्ये आली. पण अनेक वाहतूक तज्ज्ञांचं हे म्हणणं आहे की मेट्रो आणण्यापेक्षा एक्झिस्टिंग तुमची ट्रान्सपोर्टची जी व्यवस्था आहे त्याचं तुम्ही सशक्तीकरण केलं पाहिजे. उदाहरणार्थ PMPMLचं ची डेली रायडरशिप ही 10 लाखाहून अधिक होती जेव्हा मेट्रो यायची होती. तर आज पुण्यासारख्या शहराची ही गरज आहे की 2,000 ते 2,500 बसेस रस्त्यावरती अजून धावल्या पाहिजेत. ते न करता तुम्ही मेट्रोसारखी एक नवीन गोष्ट आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर आणून ठेवली आणि मग त्यातनं येणारा विकास, मग तो यायला लागणारा वेळ. सो ते कधी कधी काय होतं, प्रोसेस आणि आउटकमचा खेळ. कधी कधी ती प्रोसेसच इतकी चालते आणि मग आपण नागरिकांना सांगत राहतो की याचा आउटकम ना 5 वर्षांनी दिसेल. मग बघा तुम्ही 7 वर्षांनी बघा, लोक रस्त्यावर 2 व्हीलर चालवणार नाहीत. 7 वर्षानंतरचं कोणी बघितलंय? त्याच्यात मग आयुक्त बदलतात, केंद्रात सरकार बदलतात, मग कोणीतरी परत येऊन त्यांचे ॲम्बिशियस स्कीम्स राबवतं आणि शहरं आहे तिथेच राहतात. सो या सगळ्याला न भूलता नागरिकांनी कॉन्शियसली आपल्या आजूबाजूचं वास्तव आणि हे यातला वास्तव समजून घ्यावं, जेणेकरून मग निवडणुका थोड्याशा व्हायब्रंट होतील आत्ताच्या. नाहीतर तेच ते घिसेपिटे विषय आणि याच्यावर चर्चा होत राहील.